वर्ध्यामध्ये आज भाजपची बैठक आहे। भाजपचे विदर्भातले मंत्री, खासदार, आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। एकेकाच्या काँग्रेसच्या जिल्ह्यामध्ये आता भाजपचं मंथन होत आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक होणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती या बैठकीमध्ये ठरणार आहे। वर्ध्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची ही रणनीती असेल। भाजपचं मंथन बैठक ही सेवाग्रामच्या चरखागृह इथं आयोजित करण्यात आली आहे। विदर्भातले भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार प्रामुख्याने उपस्थित राहतील। निवडणुकांबाबत रणनीती ठरवली जाणार आहे। एकेकाच्या काँग्रेसच्या जिल्ह्यामध्ये आता भाजप मंथन करणार आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक मंत्री, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहतील। सेवाग्राममध्ये होत असलेल्या भाजपच्या या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठं महत्त्व असल्याचं बोललं जात आहे। आणि या संदर्भामध्ये आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मिलिंद अंडे यांनी। वर्ध्यामध्ये आज भाजपची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। भाजपचे सर्व आमदार, विदर्भातले संपूर्ण खासदार आणि या ठिकाणी माजी खासदार असेल, माजी आमदार असेल यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी वर्ध्याच्या सेवाग्राम येथील चरखागृहामध्ये भाजपने बैठक आयोजित केलेली आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी चिंतन मंथन केलं जाणार आहे। त्याची रणनीती या ठिकाणी आखली जाणार आहे आणि याचे मुख्य मार्गदर्शक म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी येणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये भाजपमय वातावरण करण्यात भाजपकडून आलेलं आहे। एकंदरीत परिस्थिती बघितली तर जवळपास 11 वाजताच्या सुमारास या ठिकाणी भाजपने बैठक आयोजित केली। 11 वाजता या संपूर्ण बैठक सुरू होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी 763 जे भाजपचे मुख्य कार्यकारिणीतले जे अध्यक्ष असेल किंवा काही पदाधिकारी असेल, हे पदाधिकारी या ठिकाणी येणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक रणनीती या ठिकाणी आखली जाणार आहे। यापूर्वी जर बघितलं तर काँग्रेसकडून या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये बैठका होत होत्या, मात्र आता भाजपकडून देखील वर्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बैठक होत आहे। मुख्य म्हणजे सेवाग्राम आश्रमाला या ठिकाणी काँग्रेसच्या काळामध्ये अनेक महत्त्व आलं, आता देखील महत्त्व आहे। मात्र याच्यावर आता भाजपने बैठक आयोजित केली। मात्र या ठिकाणी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने रणनीती आखली जाते याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मिलिंद अंडे, झी 24 तास, वर्धा।